गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे परत एकदा तुम्हा सर्वांचं रेखास लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती. तर कसे आहात सगळे? मजेत? तर मीही खूप छान आहे, एकदम मजेत आहे. तुम्ही आशा करते तुम्हीही एकदम मजेत असाल आणि एकदम आनंदी असाल. तर चला, झालेली आहे आपल्या दिवसाला सुरुवात. तर सकाळचे वाजलेले असे 7 किंवा 7:30 झालेले असतील. तर आणखीन भरपूर कामं वगैरे राहिलेले आहेत. आत्ताशी फक्त चहा पाणी वगैरे झालेलं आहे, ते पण ह्यांचं झालेलं आहे, माझं आणखीन नाही झालेलं. तर झालेली आहे आपल्या दिवसाला सुरुवात. आणि आज सकाळपासून असं झालं नाही की वातावरण पूर्णपणे चेंज झालेलं आहे. आणि आज आभाळ म्हणाल तर आमच्याकडं खूप 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 आभाळ आलेलं आहे. आणि कितीही प्रयत्न केला तरी हे काय करतात ना, सगळेजण येतात इकडून तिकडं. आणि मुलांपेक्षा जास्त तर हेच आणतील आणि चप्पल एकदम दारामध्येच असं आणून ठेवतात. माझं इतकं डोकं उठतं ना, रोजचं रोज आहे हे. जिथं मी म्हणत असते की रांगोळी काढायची आहे, मला हे करायचं आहे, ते करायचं, तिथं बरोबर हे आणून ठेवतात. आणि लाडूचं कसं चाललेलं आहे ना, आता तुळशीचे लग्न होते, तर रात्री शेजारच्यांनी काय केलं ना, म्हणजे शेजारच्यांनी म्हणजे आपल्या घरमालकांनीच खाली त्यांच्या इकडं तुळशीचं लग्न होतं, तर आम्ही तिकडे गेलो होतो लग्नाला. तर तिथलं बघून त्यांनी पंत्या वगैरे लावल्या होत्या. तर लाडूनही इकडं घरी आणून पूर्ण घरभर अशा पंत्या वगैरे लावल्या होत्या. आणि माझं मग तेच चाललं होतं की दारातल्या पंत्या उचलायच्या राहिल्या होत्या. झाडून वगैरे मारलं होतं मी, पण लाडूचं चाललं होतं की रांगोळ मोडेल. आता मुलींचं कसं असतं माहीत नाही का, मम्मी माझी रांगोळ नाही मोडली पाहिजे, बाकीचं मीच करणार आहे, तसं म्हणली. आणि परत मग आता करेल मग करेल, तिनं काय हात लावला नाही. मग मला वाटलं की हे पंत्या मात्र आता दारातल्या विजलेल्या पंत्या उचलल्याच पाहिजेत. मी उचलल्या आणि सगळं जिथलं जिथं व्यवस्थित ठेवून दिलं, चपला वगैरे उचलून ठेवलेलं आहे. तर झालेली आहे आता आपली घरातल्या कामाला सुरुवात. घरातलं बरंच काम आणखीन राहिलेलं आहे. तर खूप दिवस झालं जरा थोडीशी तब्येतीनं ही हालगली होती, म्हणजे सर्दी झाली होती खूप. तर जरा अजिबात म्हणजे काय अजिबात बरं वाटत नव्हतं कुठल्याच गोष्टीचं. तर आज एकदम आज फ्रेश आहे, एकदम छान वातावरणही झालेलं आहे. आभाळ आलेलं आहे, थोडंसं घनघन वाटत आहे, पण तरी मी रोजच्यापेक्षा जरा छान वाटत आहे. तर खरंच एकदम आज मूड माझा फ्रेश आहे. सकाळी सकाळी केली चपलावरनं ह्यांच्यावरनं, तुम्हाला तर माहीतच आहे, ह्यांना बडबड केली. कारण रोजचंच आहे ते. मी रोज तिथल्या चपला वगैरे उचलते ह्यांच्या सगळ्यांच्या. आणि हे काय करतात ना, तिघंही एकच नाही, तिघंही तिथं आणून ठेवतात. आणि पाठीमागं पाहू शकता स्टँड आहे माझ्या वरती ठेवलेला तिथं. तर तो आणला, तसं मी काही यूज केला नाही, तसाच आहे. कोण दिवशी त्याचं मुहूर्त लागतो यूज करायला, काय मला माहीत नाही. आणि तर चला, आता आणखीन ह्यांचं उरकून द्यायचं आहे, ह्यांचं उरकायचं आहे, मुलांचं उरकायचं आहे. लाडू जाणार आहे शाळेत, कृष्णा जाणार आहे शाळेत, आणि हे जाणार आहेत कामाला. काय झालं ना, सकाळपासूनच बाहेरचं एवढं वातावरण चेंज झालं, एवढं आभाळ आलं की पाऊस येतं की काय काय माहिती, का असंच वाटायला लागलं. पूर्णपणे वातावरण चेंज झालेलं आहे. आणि मी आज सकाळी सकाळी एक उद्योग केलेला आहे. उद्योग म्हणजे तुम्हाला दाखवते मी काय केलेलं आहे. त्याच टेन्शनमध्ये आहे. सगळं काम केलं, म्हणजे काम केलं सगळं. सकाळी उठले, सकाळपासून चांगल्या उत्साहाने आणि आनंदाने सुरुवात केली. आणि नंतर माझ्याकडनं एक उद्योग झाला. आता दाजी खबर तितके काय मला माहीत नाही, पण चला दाखवते मी तुम्हाला काय केलं. त्याचा उपयोग तर काहीच केला नाही मी, जसं आणलं तसंच होतं ठेवलेलं ते, पण त्याचा उद्योग मात्र केलेला आहे. दाखवते मी काय केलंय. तर पाहू शकता, ही स्टँड आहे जे दाजीने माझ्यासाठी घेतला होता. आणि हा स्टँड मी जिथून ठेवला होता तिथून वरून खाली पडलेला आहे. आणि पूर्णपणे हा स्टँड आता तुटलेला आहे. पाहू शकता, हे बघा, हे कसं वरती ठेवलं होतं मी, हे इथनं हे तुटून गेलेलं आहे. हेच हे बघा, हे इथनं तुटलंय. आणि हे ह्याचं जॉईन होतं केलेलं, वरती ठेवला होता मी, वरून हे झालेलं आहे. हे पण हे झालंय. आणि ह्याचं नाही, ह्याला काही नाही झालं, पण आता हे ठेवायचं कसं, हे बघा, हे पण क्रॅश झालेलं आहे. ह्याला मी इथे चिकट टेप लावला आहे आणि ह्याला बसवण्याचा प्रयत्न करत होती, पण ते काय बसवण्याचं काय हेच नाही राहिलेलं. इथं चिकट टेप टाकला होता मी. हे बघा, हे सगळं मोडलेलं आहे, तुटलेलं आहे. आता ह्याचं कसं करायचं मला काही समजेना. आणि हे मात्र आता बसतच नाही. हे इथनं हे मात्र ना अजिबात बसत नाही आता, कारण हे इथनं तुटलेलं आहे. हे बघा, हे का, हे इथनं तुकडं, म्हणजे इथं हे इथनंच तुकडा पडलेला आहे ह्याचा. तर हे काय बसणं शक्य नाही आता काय. आणि जसं आणला ना तसं मी अजिबात ह्याला यूज केलं नाही, कारण मला हे यूज करायचं म्हणलं की झंझट वाटत होती. आणि मी इथं ठेवला होता, तुम्ही बऱ्याच वेळा पाहिला असेल की इथंच होता स्टँड हा. तर इथनं कसा पडला, काय पडला, मलाही तपास नाही. जेव्हा पडला, मी माझं काम करत होते, आणि जेव्हा पडला तेव्हा तर म्हणलं की आता संपलं. तर तसंच झालेलं आहे. आता काय करता येते काय नाही, मला तर काय समजा नाही ह्याचं. कारण मेन म्हणजे हे तुटलेलं आहे, हे जे जोडायचं ते कमी जास्त स्टँड करण्यासाठी होतं. तर हेच तुटलं आहे म्हणल्यावर त्याचा मला तर काय उपयोग वाटेना आता. तर असं झालेलं आहे. दाजीला आणखीन माहीत नाही, कोणालाच माहीत नाही. म्हणजे आता घरामध्ये म्हणलं तर मीच आहे एकटी, तर कोणालाच माहीत नाही. तर मी या कन्फ्युजनमध्ये आहे, ह्याचं नेमकं करायचं काय. ओरडा तर मला खूप पडणार आहे, कारण
ते मला बरेच वेळा म्हणले होते की इथं ठेवू नको, धक्का लागला कोणाचा तर खाली पडत. पण धक्का लागण्याचा आज तर काही संबंधच नव्हता, कारण मी एकटीच घरात आहे, मुलं गेले आहे शाळेत, हे गेले आहेत कामाला. तर कसा पडला काय पडला देव जाणे. प्रयत्न तर करत आहे जोडण्याचा, पण ते काय जोडणं शक्यच नाही आहे. मला वाटत नाही आहे की ते जुटल्या जाईल किंवा जोडल्या जाईल. यूज कसलाच मी एकदाही मला आठवत नाही मी तो स्टँडचा यूज केलेला. एकदाही घेतला तर खरा माझा घ्यायच्या अगोदर खूप नाद होता, आणि नंतर मग ते म्हणतात ना घ्यायच्या अगोदरचं असं, ते टिकलाही नाही, तुटला. आता काय करायचं मला समजत नाही. खरंच खूप टेन्शन आलं आहे मला आता. मला आता खरं सांगते, एवढा ओरडा बसेल, एवढं बोलणं बसेल ना लय म्हणजे लय. कारण 2-3 वेळा मला म्हणले होते की ते बाजूला काढ म्हणून, तिथनं पडन म्हणून. बऱ्याच वेळा सांगितलं होतं मला की तिथलं बाजूला काढ ते. तर पाहू शकता आपण आता हे कसं ना असं कमी जास्त करायचं होतं. हे यामध्ये टाकून असं करायचं होतं. हे ते बघा डायरेक्ट इतकंच झालं हे. आता एवढंच, यावरनं बी होणार नाही आता, आणि जास्त मोठं पण होणार नाही. तर इतकंच आहे, इतकंच उंचीला झालं आहे. काय करू मलाच समजा ना आता. आणि हे पण असं वाकल्यागत झालं आहे खाली, हे बघा. लाईटीला तर काय होतं की 2 मिनटं झाले की नाही की लाईट सारखी जाते आमच्या इथं. तर चला बाहेर जाते मी. लाईट गेली की एकदम अंधार होतो घरामध्ये. असं चाललेलं आहे माहिती का. झंझट आहे रे बाबा, लय खरंच लय झंझट आहे रे. जीवन म्हणजे लय झंझट आहे. बाहेर बघा वातावरण, बाहेर इतकं आभाळ आलं आहे ना आज सकाळपासून आभाळ आलं आहे. खूपच पाऊस बहुतेक येतं आहे. मला तर वाटतं येणारच आहे पाऊस आज. पण आता काय त्याचं काळ नाही, वेळ नाही, काय नाही, कधीही काय होईल. आणि माझी मला तर खरं लईच चिटचिट होईल. म्हणजे काय लईच काम करत बसले मी, एवढं मोठं हे झालं की ते झालं की ते करत बसले. तरी शूट केलं नव्हतं आज. मला अगोदर आपलं काम वगैरे करून घ्यावं आणि नंतर हे करावं. तोपर्यंत माझं उरकेपर्यंत काम केलं, आणि माझं उरकेपर्यंत ते पटकन ओतून बसला. इथं भांडे वगैरे घासून ठेवले, ते पण लावायचे राहिलेत त्या नादामध्ये. काळीभर भांडे इथं मी घासून ठेवलेत, आणि हे लावायचे राहिलेत आणखी. बघा कसलं आभाळ आलंय ना. बघते त्याचं काय झंझट होतंय, होत का नाही. तर नाही तर दाजीला कॉल करून सांगायला लागेल तुटलाय म्हणून. तर कॉल करून सांगितलं तर त्यांना आतापासून टेन्शन येईल की कसं तुटला, काय झालं, असं तसं बोलतील. मला काय समजा ना, मला आत्ता सांगू की आल्यावरती सांगू हे पण समजत नाही. काय करायला पाहिजे काय कळत नाही. पण त्याचं तरी काहीतरी उद्योग करायला लागेल. तर असं झालेलं आहे. ह्या गोष्टीचं खूप वाईट वाटत आहे मला की मी त्याला कसलंच एकदाही यूज केलेलं नाही, एकदाही ते यूज केलं नाही. आणि म्हणलं आहे तेवढंच जीवाला समाधान होतं की आहे म्हणून. तर त्याचा आता काहीच उपयोग नाही. आणि त्याचे जे लाईट होत्या त्या पण सगळ्या बंद पडलेल्या आहेत, लाईट वगैरे काही लागत नाही. आणि ठीक होणं तर काय आता शक्यच नाही आहे. तर चला असू दे, आता मी ह्यांना फोन करून सांगते किंवा घरी आल्यावरती सांगे. आता कसं तरी तर सांगायलाच लागणार आहे. घरी आल्यावरती जर सांगितलं तरी खूप बडबड करतील, आणि नाही सांगितलं तरी पण बडबड करतील. मलाच समजा काय करायला पाहिजे. तर मी मात्र आता इथंच व्हिडिओ थांबवते. आणि तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, आणि थँक्स फॉर वॉचिंग.